बातमी मुंबईमधनं आहे। मंत्रालयामधल्या कॅन्टीनची स्वच्छता आणि अन्न सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवर आलाय। मुंबई उच्च न्यायालयाने स्वतः दखल घेत वकील आणि एफडीएच्या पथकाला कॅन्टीनची तातडीने तपासणी करण्याचे आदेश दिलेले आहेत। केवळ खासगी आस्थापनांवर कारवाई न करता सर्वांवर समान नियम लागू व्हावेत असे कडक निर्देश हायकोर्टाने दिलेले आहेत। दुपारी 3 वाजता यावरची पुढील सुनावणी सुद्धा बोलवलेली आहे। दरम्यान हायकोर्टाच्या आदेशानुसार एफडीएचे अधिकारी आता कॅन्टीनमध्ये दाखल होऊन तपासणी करतात। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडनं। वैदेही, मंत्रालयामध्ये पुन्हा एकदा तपासणी करण्याचे आदेश आता हायकोर्टाने दिलेले आहेत। नक्कीच आपण बघतोय की हायकोर्टाने खरं तर हे निर्देश दिल्यानंतर खरं तर वकिलांचं एक पथक आणि एफडीएचे काही कर्मचारी मंत्रालयामध्ये दाखल झालेले होते। मात्र आता तपासणी करून ते सध्या जाताना अत्यंत महत्त्वाची खरं तर बाब या निमित्तानं अधोरेखित आपण करू शकतो की ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसांपासून खासगी आस्थापना आणि कॅन्टीन्सला टार्गेट करण्यात आलं होतं, या संदर्भात प्रश्न खरं तर कोर्टानं विचारला होता। पण मग सरकारी कॅन्टीन्स आहेत किंवा खानावळी आहेत त्या कितपत सुरक्षित आहेत असा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित करण्यात आला होता। आणि अशामध्येच आपण बघतोय की मंत्रालयाच्या संदर्भात देखील कोर्टानं महत्त्वाचा हा प्रश्न उपस्थित केला होता की मंत्रालयामध्ये कॅन्टीन जे आहेत ते कितपत सुरक्षित आहेत। या संदर्भात कोणतेही आक्षेपार्ह गोष्ट त्या ठिकाणी आढळून आली नसल्याचा जेव्हा खुलासा करण्यात आला त्यावेळेस पुन्हा एकदा हे कॅन्टीन जे आहे ते तपासण्याचे आदेश कोर्टाने दिले होते। 4 वाजेपर्यंत साधारण हे पूर्ण कॅन्टीन जे आहे ते या ठिकाणून तपासण्यात यावं आणि त्यानंतर एकूणच काय या पूर्ण ह्याच्यामध्ये दिसून आलं हे देखील कोर्टामध्ये सांगावं असं कोर्टाने या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे। 3 वाजल्यानंतर पुन्हा एकदा कोर्टाची सुनावणी होणार आहे। तत्पूर्वी हा रिपोर्ट जो आहे तो या वकिलांना आणि एफडीएच्या कर्मचाऱ्यांना कोर्टामध्ये सादर करायचा आहे। मात्र आपण मगाशी पाहिलं की कशा पद्धतीनं कर्मचारी जेव्हा येत होते त्यावेळेस कशा पद्धतीनं खरं तर हे जे कॅन्टीनची साफसफाई जी आहे ती सुरू असलेली बघायला मिळाली होती। त्यामुळे कॅन्टीन हे अस्वच्छ होतं का असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। कारण जेव्हा कर्मचारी दाखल झाले होते त्यानंतर त्या दरम्यान जी आहे ती साफसफाई सुरू असलेली पाहायला मिळाली होती। आणि ही साफसफाई कायमस्वरूपी या ठिकाणी असते की केवळ कोर्टाच्या आदेशानंतर अशा पद्धतीची साफसफाई जी आहे। वैदेही, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर मंत्रालयाच्या कॅन्टीनची आता पुन्हा एकदा तपासणी होणार आहे आणि थोड्याच वेळामध्ये हायकोर्टामध्ये या संदर्भात पुन्हा एकदा सुनावणी सुद्धा होईल।